नमस्कार. अभिरुची दालनामधल्या या पुढच्या भागात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आज आपण एक आवर्तनी अक्षरगणवृत्तामधलं भृंगावर्तनी अक्षरगणवृत्त बघणार आहोत. भृंगावर्तनी म्हणजे 6 मात्रांच्या आवर्तनाची लय. जशी मात्रावृत्त भृंगावर्तनी लयीतली आहे, भृंगावर्तनी आवर्तनातली आहे, तशी अक्षरगणवृत्त सुद्धा भृंगावर्तनी आवर्तनामधली आहेत. तर अतिशय एक गोड लयीचं ह्यामधलं अक्षरगणवृत्तामधलं वृत्त आपण आज बघणार आहोत. तर त्याचं नाव आहे कलिंद नंदिनी. नावही सुंदर आहे, त्याची लयही अतिशय सुरेख आहे. त्याची लगावली आता अक्षरगणवृत्त असल्यामुळे आपण हे लगावली स्वरूपामध्ये बघणार आहोत आणि अक्षरसंख्या. तर लगा लगा 6 मात्रांचं आवर्तन. लगा 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 आवर्तनी अक्षरगणवृत्त आहे. त्यामुळे आवर्तनं एका पाठोपाठ एक येतात आणि ती भृंगावर्तनी आहेत. आणि अक्षरसंख्या 16 म्हणजे अक्षरगणवृत्त असल्यामुळं एकतर लगावलीचा नियम आहे, म्हणजे लघुक्रम एकसारखा असला पाहिजे, शिवाय अक्षरसंख्याही समान असली पाहिजे. तर आपण आता ह्यातली एक स्वरचित रचना मी वाचून दाखवते. द्विपदी स्वरूपात लिहिलेली आहे ही. कडव्याच्या कडवं म्हटलं की 4 ओळींचं एक कडवं असतं. ही जी कविता आहे, ही जी रचना आहे, ती मी द्विपदी स्वरूपामध्ये लिहिलेली आहे. तर वाचून दाखवते. असाच रोज भेटशील चांदण्यात तू पुन्हा. असाच रोज भेटशील चांदण्यात तू पुन्हा. घडू नये घडेल जे असेल तो जरी गुन्हा. असाच रोज भेटशील चांदण्यात तू पुन्हा. घडू नये घडेल जे असेल तो जरी गुन्हा. नकोस रोखुनी बघूस पौर्णिमा शहारते. नकोस रोखुनी बघूस पौर्णिमा शहारते. दवातली जुई उगाच अंतरी मधाळते. नकोस रोखुनी बघूस पौर्णिमा शहारते. दवातली जुई उगाच अंतरी मधाळते. भिजून गारठ्यातला शहार पाकळीवरी. भिजून गारठ्यातला शहार पाकळीवरी. अजून कालच्या खुणा जडावल्या धुक्यावरी. अजून कालच्या खुणा जडावल्या धुक्यावरी. उरातली अधीरता उसासली नभांगणी. उरातली अधीरता उसासली नभांगणी. कुणीय बोल बोलले हळूच स्पंदनातुनी. कुणीय बोल बोलले हळूच स्पंदनातुनी. घनातल्या दिठीतली अगम्य धुंद वादळे. घनातल्या दिठीतली अगम्य धुंद वादळे. खुळावतील मेघचिंब अंगणी मनातले. खुळावतील मेघचिंब अंगणी मनातले. साच रोज भेटशील चांदण्यात तू पुन्हा. घडू नये घडेल जे असेल तो जरी गुन्हा. तर ही कलिंद नंदिनी या आवर्तनी अक्षरगणवृत्तामधली भृंगावर्तनी आवर्तनातली एक माझी रचना. तुम्हाला ही रचना कशी वाटली जरूर सांगा. कलिंद नंदिनी हे अनेक कवींचं आवडतं वृत्त आहे, त्यामुळे तुम्ही नक्की या वृत्तामध्ये लिहिलं असणार तर सांगा आम्हाला जरूर. आपण लवकरच भेटूया, पुन्हा एकदा भेटत राहणारच आहोत. तोपर्यंत निरोप घेते. खूप 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 धन्यवाद.